गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. सुरुवात करतोय आपण दुसरं प्रकरण गणित भाग 2 मधलं पायथागोरस प्रमेय. ठीक आहे. प्रकरण तसं आपल्याला जे आहे पायथागोरस प्रमेय, ते प्रमेय आपल्याला तसं नवीन नाही. हा गुणधर्म आपण या अगोदर पण मागच्या इयत्तांमध्ये खूप वेळेस अभ्यासलेला आहे. त्याच्यावरची उदाहरणं पण आपण सोडवलेली आहेत. मागच्या आपल्या गुगल मीटच्या तासिकेला मी या प्रकरणाबद्दल थोडक्यात जो उजळणीचा भाग आहे तो देखील घेतलेला आहे आणि तोच थोडक्यात इथे मी पहिले सुरुवातीला स्पष्ट करतो आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. की पायथागोरस प्रमेय हे कोणत्या त्रिकोणासाठी आपण अभ्यासतो तर काटकोन त्रिकोणासाठी, की ज्याच्यामध्ये कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग या सूत्राने आपल्याला पायथागोरस प्रमेय हा गुणधर्म सांगता येतो. की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो आणि मग त्याच्यामध्ये त्या बाजूंच्या ज्या तीन किमती येतात त्या किमतींनाच पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. की अशा त्रिकोणाच्या त्या तीन बाजूंची मापके ज्याच्यामुळे काटकोन त्रिकोण तयार होईल. याच्यामध्ये हे त्रिकूट म्हणजे त्या काटकोन त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत त्या बाजूंची मापं कशी मिळवता येतात तर त्यासाठीचं सूत्र देखील आपण मागच्या तासिकेला मी सांगितलं. की साधारणपणे ए आणि बी या नैसर्गिक संख्या जर आपण घेतल्यात की ज्याच्यामध्ये महत्त्वाची अट असेल ए हा बी पेक्षा काय आहे मोठा, तर त्या तीन किमती मिळवण्याचं सूत्र म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग, दुसरी किंमत आपल्याला मिळते ए वर्ग वजा बी वर्ग आणि तिसरी किंमत मिळते आपल्याला 2ab. तर यानुसार आपण ए आणि बीच्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या किमती घेतल्या पण अट काय असेल ए ही बी पेक्षा मोठी आणि त्या किमती आपण जर या तीन किमतींमध्ये जर त्या ठेवल्यात तर येणारे आपल्याला काय असेल ते पायथागोरसचे त्रिकूट असेल. ठीक आहे. याचं स्पष्टीकरण मी मागच्या तासिकेला केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय देखील आपल्याला इयत्ता 9वीला झालेला आहे बघा. की ज्याचा आपण प्रमेय आपण सिद्धता देखील सोडवलेली आहे. की 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या किती असते निम्मे असते आणि 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या किती असते वर्गमुळात 3/2 पट असते. असा हा गुणधर्म काटकोन त्रिकोणामध्ये जर कोणाची मापे काय असतील 30 अंश 60 अंश 90 असतील तर जसं इथे बी सी ही बाजू कुठल्या कोणासमोरची आहे तर या ठिकाणी 30 अंश कोणासमोरची ती बाजू आणि म्हणून कर्ण ए सीच्या काय असते ती नेहमी निम्म्या लांबीची असते. आणि ए बी ही बाजू कुठल्या कोणासमोरची आहे तर या ठिकाणी ही 60 अंश कोणासमोरची बाजू जी कर्णाच्या नेहमी किती पट असणार आहे तर वर्गमुळात 3/2 पट म्हणजे वर्गमुळात 3/2 गुणिले ए सी. आणि तसाच आपण आणखीन एक प्रमेय गुणधर्म अभ्यासला आहे 45 अंश 45 अंश 90 अंश त्रिकोणासाठी. ही काटकोन त्रिकोणामध्ये जर एक कोण 90चा असून उर्वरित कोण हे 45 मापाचे असतील तर 45 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या किती असते तर 1/वर्गमुळात 2 पट ती बाजू असते. आणि जसं मग या ठिकाणी काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय बघतोय आपण तर क्यू हा 90 आहे, पी आणि आर प्रत्येकी 45 अंश आहेत. म्हणजेच एकरूप कोणांसमोरील बाजू पण काय असतात तर एकरूप असतात. जसं आपण समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म तो अभ्यासलेला आहे आणि म्हणून ते पी क्यू बरोबर काय असेल क्यू आर ही जी कर्णाच्या म्हणजेच पी आरच्या किती पट असेल दोन्ही बाजू या 1/2 पट. तसं हे 45 45 90 त्रिकोणाचा प्रमेय देखील आपण मागच्या इयत्तेत अभ्यासलेला आहे. तर या गुणधर्मांवर आधारित असलेली उदाहरणं देखील आपल्याला या पायथागोरस प्रमेय प्रकरणामध्ये सराव संचात अभ्यासाची आहेत. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला नवीन असं काय असेल तर पायथागोरस प्रमेय तर आपण अभ्यासलेलं म्हणजे गुणधर्म तर अभ्यासलेला आहे पण हे प्रमेय जे आहे पायथागोरस प्रमेय हे आता काय करायचं आपल्याला इथे प्रत्यक्ष त्याची सिद्धता अभ्यासायची. की कर्ण वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा कशा प्रकारे मिळतो त्याची थोडक्यात ते सिद्धता आपण इथे अभ्यासणार आहोत. ठीक आहे. आणि हे प्रमेय ज्या गुणधर्मावर आधारित आहे पायथागोरस प्रमेय ज्याच्यावर अवलंबून आहे तो गुणधर्म आपण अगोदर इथे अभ्यासणार आणि मग त्यावरून पायथागोरस प्रमेयाची देखील सिद्धता आपण बघूया. ठीक आहे. लक्ष असू द्या.
तर मगाशी म्हटल्याप्रमाणे पायथागोरस प्रमेय ज्या गुणधर्मावरती आधारित आहे तो आपल्याला इथे सुरुवातीला बघायचा आहे. एक प्रमेय स्वरूपामध्ये विधान काय दिले बघा, समरूपता आणि काटकोन त्रिकोण गुणधर्म. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. म्हणजेच काय की आपल्याला आकृती कशी लागणार आहे, त्या काटकोन त्रिकोण आणि त्या काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब, आणि मग आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की त्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतील ते त्या मूळ काढलेल्या काटकोन त्रिकोणाशी आणि एकमेकांशी काय असतील, समरूप असतील. तर बघा लक्ष द्या, या ठिकाणी दिलेल्या विधानानुसार आधी आकृती काढली काटकोन त्रिकोण ABC की ज्याचा कोन B हा काटकोन असेल, म्हणजेच रेख AC ही बाजू काय असेल, कर्ण. आणि मग तेच पक्षामध्ये लिहिलं त्रिकोण ABC मध्ये कोन ABC बरोबर 90 अंश. आणि मग काय म्हटलेलं आहे, कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे, म्हणजेच आपल्याला इथे एक लंब टाकायचा आहे कर्णावर जो असेल BD, आणि म्हणून रेख BD लंब कर्ण AC की जो ती तीन बिंदू जे आहेत A, D आणि C ते कसे असेल A' D' C याप्रमाणे. तर काय सिद्ध करायचं आपल्याला, तर त्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतील, म्हणजेच या ठिकाणी ADB आणि BDC असे दोन त्रिकोण मिळतात, हे मूळ काटकोन त्रिकोणाशी म्हणजे कोणाशी, ABC या काटकोन त्रिकोणाशी आणि परस्परांशी एकमेकांशी काय असतील, समरूप. तेच आपलं साध्य असेल की पहिला इकडचा हा त्रिकोण ADB समरूप काय दाखवायचा आहे, मूळ त्रिकोणाशी म्हणजे त्रिकोण ABC. त्रिकोण BDC हा दुसरा त्रिकोण समरूप कोणाशी, तर मूळ त्रिकोणाशी म्हणजे त्रिकोण ABC, आणि ते तयार होणारे दोन त्रिकोण परस्परांशी म्हणजेच त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC. हे आपलं काय आहे, साध्य आहे. तर या ठिकाणी जेव्हा आपण हे त्रिकोणांची नावं लिहितोय समरूपतेसाठी तेव्हा ती त्या एकास एक संगतीनुसारच असावी. आता एकास एक संगती अशा प्रकारे का घेतली, या ठिकाणी बघा लक्षात येईल तुमच्या, ADB पहिल्या त्रिकोणाचं नाव आपण लिहिलं या ठिकाणी की त्याची संगती कोणाशी लिहायची आहे, मूळ त्रिकोणाशी ABCशी. आणि मग आपल्या काय लक्षात आलं, तर या ठिकाणी D हा 90 आहे, तर मूळ त्रिकोणाचा कोणता, B हा 90 आहे. म्हणजेच D इथे मध्यभागी आहे काटकोन, तर इथला B मध्यभागी येईल. आणि जो A सुरुवातीचा आपण लिहिलेला आहे लहान त्रिकोण ADBचा, तोच त्या मूळ त्रिकोणाचा पण A कोण तोच आहे. म्हणजे या ठिकाणी हा सामायिक कोण आपण म्हणू शकतो, आणि म्हणून Aच्या जागी इकडचा पण Aच असणार आहे संगत कोण. इथे लक्षात, अशा प्रकारे ह्या संगती आपण इथे लिहिल्या आणि त्या संगतीनुसारच आपल्याला काय दाखवायचे ते आता समरूप दाखवायचे. ठीक आहे, मग आता एक एक करून आपण जोडी घेऊया आणि कोणत्या कसोटीनुसार ते समरूप दाखवता येतील ते पाहूया. आणि जसं आपल्याला माहिती आहे की समरूपता दाखवण्यासाठी आपल्याला सगळ्यात सोपी आणि सोयीस्कर कसोटी कोणती असते, तर कोको कसोटी. की दोन त्रिकोणांचे जर आपण कोणांच्या दोन जोड्या, संगत कोणांच्या दोन जोड्या एकरूप दाखवल्या तर त्रिकोण काय म्हणणार आपण, समरूप त्रिकोण आहेत. तर पाहूया कशा प्रकारे आपल्याला ह्या तीन जोड्या समरूप दाखवता येतील त्याबद्दल. जसं इथे पहिली जोडी घेतली, आपण सिद्ध करणार आहोत त्रिकोण ADB व त्रिकोण ABC समरूप दाखवायचे आहेत, आणि म्हणून त्या दोन त्रिकोणांमध्ये कोको कसोटीचा जर वापर करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी काय लक्षात येते बघा, प्रत्येकी 90 अंश असलेली आपल्याला एक जोडी दिसते इथे. त्रिकोण ADB मधला हा कोन ADB 90 अंशाचा आहे, तर ABC मधला कोन ABC 90 अंश आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही प्रत्येकी 90 अंश असलेली जोडी एकरूप म्हणता येईल. आणि जसं मी मगाशी म्हटलं एकास एक संगती लिहिताना या ठिकाणी कोन A जो आहे, कोन A हा जो आहे जो काय आहे दोघांना सामायिक असणारा कोन आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी परावर्तनता गुणधर्मानुसार तो स्वतःशीच काय असेल, एकरूप असेल. म्हणजे सामायिक कोन असलेली ती एक जोडी आपल्याला कोन A ची मिळेल, आणि म्हणून हे दोन त्रिकोण काय म्हणणार, कोको कसोटीने समरूप त्रिकोण आहेत. याचप्रमाणे मग तसं या ठिकाणी आपण ह्या पायऱ्या तिथे लिहिल्या प्रत्येकी 90 वाले आणि सामायिक कोन, आणि म्हणून कोको कसोटीने त्रिकोण समरूप. याचप्रमाणे आपल्याला दुसरी पण जोडी जी आहे त्रिकोण BDC आणि त्रिकोण ABC,
ही देखील आपल्याला कोको कसोटीनेच काय करता येईल तर समरूप दाखवता येईल. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर एकरूप कोनांच्या दोन जोड्या, जसं इथे प्रत्येकी 90 अंशवाली आपण जोडी लिहू शकतो. या ठिकाणी BDC या त्रिकोणामध्ये हा कोन BDC 90 आहे, तर कोन ABC हा त्रिकोण ABCचा कोन 90 आहे. आणि सामायिक असलेला इथे कोणता असेल तर या ठिकाणी बघा, लक्ष द्या की हा C जो कोन आहे हा या दोन्ही त्रिकोणांमध्ये म्हणजे मूळ त्रिकोण ABC आणि इकडचा त्रिकोण BDC याचा C कोन हा काय म्हणणार आपण सामायिक कोन, आणि म्हणून ती जोडी देखील काय होईल कोको कसोटीनुसार समरूप त्रिकोण असतील. याप्रमाणे कोन BDC एकरूप कोन ABC प्रत्येकी 90 अंश माप असलेली ही जोडी BDC आणि ABC, आणि C कोन आपण कसा लिहितोय बघा, कोन BCD एकरूप कोन ACB, म्हणजे तो कोन C हा जो सामायिक असलेला कोन आहे तो काय घेतला आपण मध्यभागी. ठीक आहे, आणि म्हणून त्रिकोण काय झाले कोको कसोटीनुसार समरूप त्रिकोण झाले. आणि मग ही जी तिसरी जोडी आपल्याला दाखवायची आहे त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC, तर या ठिकाणी आपण कोको वगैरे कसोटी न वापरता संक्रमकता गुणधर्म वापरू शकतो. बघा की एक पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, दुसरा त्रिकोण तिसऱ्याशी समरूप असेल, तर तिसरा त्रिकोण हा पहिल्याशी समरूप असतो. जसं या ठिकाणी बघा आपल्या लक्षात येतं आहे, हा पहिला त्रिकोण ADB दुसरा म्हणजे त्रिकोण ABCशी समरूप आहे, आणि हा दुसरा त्रिकोण ABC तिसरा त्रिकोण BDCशी समरूप आहे. म्हणजे पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप, दुसरा त्रिकोण तिसऱ्याशी समरूप, म्हणून तिसरा त्रिकोण पहिल्याशी समरूप किंवा पहिला त्रिकोण तिसऱ्याशी समरूप. याप्रमाणे आपल्याला ही तिसरी जोडी देखील समरूप मिळते. आणि म्हणून 1 व 2 वरून आपण संक्रमकता गुणधर्म वापरून ती तिसरी जी जोडी आहे ती देखील समरूप त्रिकोण आहेत असं आपण विधान म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हा एक गुणधर्म समरूपता आणि काटकोन त्रिकोण गुणधर्म, काटकोन त्रिकोणांची समरूपता गुणधर्म. तर साधारण हे जे महत्त्वाचं प्रमेय याला का म्हटलं जातं, कारण याच्यावरतीच आपलं पायथागोरस प्रमेय हे आपल्याला सोडवता येतं, अवलंबून आहे म्हणून. ठीक आहे, तर असं हे काटकोन त्रिकोण समरूपता गुणधर्म देखील तुम्ही वहीमध्ये लिहिणार आहात. पुढे जाऊया. यानंतर आपल्याला बघायचं आहे भूमिती मध्याचा गुणधर्म, की जसं आपण मगाशी बघितलं की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेला जो शिरोलंब आहे की ज्याच्यामुळे होणारे दोन त्रिकोण हे परस्परांशी आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी काय असतात समरूप असतात. तर या ठिकाणी हा जो शिरोलंब काढलेला आहे रेख BD कर्ण AC वर, तर या BD शिरोलंबालाच काय म्हटलं जातं भूमिती मध्य असे म्हणतात. आणि हा शिरोलंब कर्णावर जे दोन भाग होतात AD आणि DC यांचा काय असतो भूमिती मध्य असतो. आणि भूमिती मध्याचा अर्थ काय घ्यायचा आहे आपल्याला, तर त्यांच्यामध्ये असलेला तो संबंध काय आहे, तर BDचा जर आपण वर्ग केला, इथे BDची जी किंमत असेल त्याचा वर्ग हा नेहमी ते जे दोन भाग होतात कर्णाचे त्या दोन भागांच्या गुणाकारा एवढी त्या BDच्या वर्गाची किंमत असते. BD वर्ग बरोबर AD गुणिले DC, हे नेहमी सत्य असतं. ठीक आहे, तर असा हा भूमितीमध्ये आणि त्याचा हा गुणधर्म परीक्षेला सिद्धतेमध्ये देखील हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की काटकोन त्रिकोण काढून दिलेला असेल, कर्णावर लंब दिलेला असेल आणि म्हटलं असेल सिद्ध करा BD वर्ग बरोबर AD गुणिले DC, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला भूमिती मध्याचा गुणधर्म सिद्ध करायचा आहे. आता याची सिद्धता पण अगदी सहज आणि सोपी आहे, बघा लक्षात घ्या. आता सिद्ध करण्यासाठी आपण काय करणार, तर BD वर्ग बरोबर AD गुणिले DC मिळवायचं आहे. आणि म्हणून आपण काय करणार, तर AD आणि DC किंवा BD या बाजू असतील असे दोन त्रिकोण तिथे तयार होतात का बघणार, आणि मग ते आपल्याला मिळतात. AD बाजू असलेला त्रिकोण मिळतोय बघा आपल्याला इथे ADB, आणि DC बाजू असलेला पण त्रिकोण या बाजूला BDC, आणि या दोन्ही त्रिकोणांमध्ये काय आहे BD बाजू देखील आहे. आणि म्हणून आपण काय करणार, तर हे दोन त्रिकोण ADB आणि BDC हे समरूप दाखवणार, किंवा आपण ते सहज समरूप आहेत हे देखील आता म्हणू शकतो, कारण मगाशीच आपण गुणधर्म अभ्यासला काय काटकोन त्रिकोण समरूपता गुणधर्मानुसार तयार होणारे हे दोन त्रिकोण काय घेणार समरूप. आणि त्रिकोण समरूप असतील तर संगत बाजू काय असतात प्रमाणात असतात, आणि संगत बाजू प्रमाणात घेऊन आपल्याला
हे सूत्र त्या ठिकाणी मिळतं. ठीक आहे, बघा लक्ष द्या. याप्रमाणे काय म्हटलं, त्रिकोण ABC कोण ABC किती आहे 90 अंश आणि काय दिलेलं आहे BD लंब AC, आणि म्हणून काटकोन त्रिकोण समरूपता गुणधर्मानुसार आपण डायरेक्ट ते दोन त्रिकोण म्हणजेच त्रिकोण ADB आणि त्रिकोण BDC हे समरूप त्रिकोण आहेत असं म्हणू शकतो. पुन्हा कोसोटीने ते दाखवण्याची गरज नाही. त्रिकोण समरूप म्हणून काय घेतलं, संगत बाजू प्रमाणात ADची संगत बाजू असेल BD, DBची संगत बाजू असेल DC. आता हाच DB आपण काय लिहिणार, पुन्हा BD आणि DC त्याची संगत बाजू बरोबर तिसरी जोडी लिहिणार ABची संगत बाजू BC बरोबर. त्यापैकी ही आपल्याला आवश्यक नाही तिसरी जोडी, आणि म्हणून पहिलं आणि दुसरं गुणोत्तर फक्त पुन्हा एकदा खाली घेतलं की जिथे तिरकस गुणाकार जर केला तर काय होईल, BD गुणिले बघा BD बरोबर AD गुणिले DC, आणि हा गुणाकार BDचा 2 वेळा म्हणजेच काय BD वर्ग बरोबर AD गुणिले DC, म्हणजे शिरोलंबाचा वर्ग हा त्या कर्णाचे जे दोन भाग होतात त्यांच्या गुणाकारा एवढा आहे. शिरोलंबाचा वर्ग हा तयार होणाऱ्या त्या दोन भागांच्या गुणाकारा एवढा, आणि म्हणून त्या BDला शब्दप्रयोग काय वापरतो आपण भूमितीमध्ये, त्याला भूमितीमध्य असे संबोधतात. तर या भूमितीमध्याच्या गुणधर्मावर आधारित असलेली उदाहरणं देखील आपल्याला सराव संचात आहे, किंवा सिद्धतेमध्ये देखील 2 मार्काला हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ठीक आहे, आता पाहूया प्रत्यक्ष. पायथागोरस प्रमेय सिद्ध करा. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे आतापर्यंत आपण हे प्रमेयाचं जे सूत्र आहे, कर्णवर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, जे आपण वापरून उदाहरणं सोडवली. आता ते प्रत्यक्ष आता त्याची सिद्धता आपण इथे अभ्यासणार आहोत. त्यासाठी काय आवश्यक असेल तर आकृती बरोबर. कुठली आकृती लागेल तर काटकोन त्रिकोणाची. ठीक आहे, आधी आपण आकृती काढूया. त्यानुसार या ठिकाणी बघा आकृती काढली. त्रिकोण ABC, B हा कोण काय घेतलेला आहे आपण काटकोन म्हणजे 90 मापाचा, आणि म्हणून काय म्हणणार त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, त्याचा B हा काटकोन आहे. आणि जर कोण B 90 मापाचा काटकोन असेल तर कर्ण कोणती बाजू असेल तर AC, आणि मग यानुसार आपल्याला पक्ष आणि साध्य लिहिता येईल बघा याप्रमाणे. ठीक आहे, आता आपल्याला दाखवायचं आहे AC वर्ग कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा, आणि म्हणून आपण हे दाखवण्यासाठी काय करणार तर या ठिकाणी एक रचना करणार. काय करूया आपण तर मगाशी जे आपण काटकोन त्रिकोण समरूपता गुणधर्म अभ्यासला की कर्णावर काय केलेलं आपण लंब काढलेला, आणि तयार होणारे दोन त्रिकोण हे मूळ त्रिकोणाशी आणि परस्परांशी काय घेतलेले समरूप. तर त्याच गुणधर्माचा आपल्याला इथे उपयोग करून घ्यायचा आहे, आणि म्हणून या ठिकाणी एक रचना केली बघा लक्ष द्या. काय केलं तर बिंदू B मधून या बाजू AC वर काय घेतला लंब काढला, आणि मग ती रचना लिहिली की बिंदू B मधून रेख AC वर रेख BD लंब काढला, आणि त्यामुळे आपल्याला ती रचना कशी मिळाली A'D''C. आता हे आपण का केलं कारण आपल्याला जी सिद्धता साध्य मिळवायचं आहे कर्णवर्ग म्हणजे AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग, तर आपण काय करणार हा AB वर्ग आणि हा BC वर्ग आपल्याला या काटकोन त्रिकोण समरूपता गुणधर्मानुसार AB वर्ग आणि BC वर्ग सेपरेट स्वतंत्रपणे मिळू शकतो. आता तो कसा आणि त्याची सिद्धता कशी मांडायची ते आपण बघूया. की आपण रचना केली आहे, एक शिरोलंब काढला रेख BD कोणावर कर्ण AC वर, आणि म्हणून आपण इथे काटकोन त्रिकोण समरूपतेचा गुणधर्म वापरू शकतो की शिरोलंबामुळे तयार होणारे दोन त्रिकोण हे मूळ काटकोन त्रिकोणाशी काय असतात समरूप असतात. ठीक आहे, बघा लक्षात द्या. तर या ठिकाणी काटकोन त्रिकोण ABC मध्ये रेख BD लंब कर्ण AC ही जी आपण रचना केली त्यानुसार काटकोन त्रिकोण समरूपता गुणधर्मानुसार पहिली जोडी आपण घेतली त्रिकोण ADB समरूप त्रिकोण ABC. या ठिकाणी आकृतीतला हा BD मुळे तयार झालेला त्रिकोण ADB मूळ काटकोन त्रिकोणाशी म्हणजेच ABC शी काय म्हणणार आपण समरूप, जे आपण मगाशच्या प्रमेयामध्ये कोसोटीनुसार आपण हे दाखवलं होतं. आता इथे आपण ते डायरेक्ट गुणधर्म लिहू शकतो, आणि म्हणून संगत भुजा काय असतील त्याच्या
प्रमाणात, आणि मग त्यातून नेमकी अशी आपण जोडी घेणार की ज्याद्वारे आपल्याला काय मिळू शकतं बघा, हा AB वर्ग मिळू शकतो. तर आता सुरुवातीला काय करूया आपण, आता संगत भुजा प्रमाणात त्या लिहूया याप्रमाणे. आणि मग काय लक्षात आलं आपल्याला, हा जो हे जे पहिलं गुणोत्तर आहे ते आणि हे तिसरं गुणोत्तर, हे जर आपण फक्त खाली घेतलं म्हणजे मधल्याची आवश्यकता नाही, तर आपल्याला AB गुणिले AB काय होईल, AB वर्ग तयार होऊन मिळतो याप्रमाणे. AB वर्ग बरोबर AD गुणिले AC तिरकस गुणाकाराने मिळालं. मग तसंच आपण काय करूया आता, साध्यातला हा जो BC वर्ग आहे हा देखील आपण मिळवू शकतो. आणि म्हणून मग BC बाजू असलेला त्रिकोण म्हणजेच BDC कोणाशी समरूप घेणार, पुन्हा त्या मूळ काटकोन त्रिकोण ABC की ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा BC बाजू आपल्याला मिळते. आणि म्हणून आपण इथे दुसरं विधान घेतलं, त्रिकोण BDC समरूप मूळ काटकोन त्रिकोण ABC, पुन्हा कारण तेच काटकोन त्रिकोण समरूपता गुणधर्म. यावरून संगत भुजा एकरूप लिहिणार, संगत भुजा प्रमाणात घेणार, आणि मग त्यातून असं नेमकं ते गुणोत्तर घेणार की ज्याच्यामध्ये आपल्याला काय होईल, तर हा BC वर्ग गुणोत्तर तयार होऊन मिळेल. ठीक आहे, पाहूया याप्रमाणे. त्रिकोण जोडी समरूप घेतली, BDची संगत भुजा येणार AB म्हणून BD भागिले AB बरोबर BCची संगत भुजा येणार BC म्हणून DC भागिले BC बरोबर BCची संगत भुजा येणार AC, आणि म्हणून BC भागिले AC. त्यातलं दुसरं आणि तिसरं गुणोत्तर आपल्याला आवश्यक आहे की इथे आपल्याला लक्षात आलं की BC वर्ग मिळू शकतो, म्हणून दुसरं आणि तिसरं गुणोत्तर पुन्हा खाली घेतलं आणि तिरकस गुणाकाराने काय होईल, BC गुणिले BC आपल्याला BC वर्ग बरोबर DC गुणिले AC मिळाला. ठीक आहे, म्हणजे AB वर्ग पण मिळतोय, BC वर्ग पण मिळतोय. आणि मग साध्यामध्ये पुन्हा एकदा आपण गेलो साध्याकडे, तर काय दिसतं आपल्याला, या दोघांची काय केलेली आहे, बेरीज मिळाल्या पाहिजे. आणि म्हणून 1 आणि 2ची काय म्हणणार, बेरीज करू. बघा काय मिळत आहे याप्रमाणे. डावी बाजू बेरीज केली, AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर उजवी बाजू बेरीज होणार AD गुणिले AC अधिक DC गुणिले AC. आणि मग पुन्हा पुढे त्याला सोपं रूप दिलं तर काय होईल बघा, AB वर्ग अधिक BC वर्ग जे आपल्याला साध्यामध्ये आवश्यक आहे तो मिळाला. आता काय मिळवायचं आपल्याला, AC वर्ग. आणि हा AC वर्ग कसा मिळतोय बघा, उजवीकडचे आपल्याला भाग आपल्याला सोडवायला लागेल की या बेरजेमध्ये काय मिळते आपल्याला, एक सामायिक पद दिसते बघा, AC सामायिक जर आपण घेतला तर इथे त्याची उरलेले जे पदं आहेत ती कंसात लिहिणार, आणि ती जर कंसात घेतली तर काय होतं आहे बघा, कंसात राहील AD अधिक DC. पण आकृतीनुसार A', D', C आहे, म्हणजेच AD आणि DCची बेरीज काय होईल, तर AC होईल. आणि म्हणजेच ती बेरीज AD अधिक DC आपण काय लिहू शकतो, तर AC गुणिले हा सामायिक असलेला AC, आणि म्हणून AC गुणिले AC काय मिळेल, AC वर्ग. म्हणजेच काय मिळालं, AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर काय येईल, AC वर्ग. म्हणजेच AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग, म्हणजेच कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. हे आपल्याला इथे सिद्ध झालं, ज्यालाच म्हणतोय आपण पायथागोरस प्रमेय. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे प्रमेय देखील परीक्षेला विचारलं जातं. बऱ्याच वेळेला, बहुतेक वेळेला हे विचारलं गेलेलं आहे. सोपं आहे, फक्त इथे रचना लक्षात घ्या की काय करायचं, तुम्हाला काटकोन त्रिकोण काढल्यावर त्या कर्णावर काय करणार आहात, शिरोलंब टाकायचा की जे दोन त्रिकोण तयार होतील ते त्या मूळ काटकोन त्रिकोणाशी म्हणजेच त्रिकोण ABCशी समरूप दाखवा, किंवा दाखवण्याची पण आवश्यकता नाही, डायरेक्ट तुम्ही समरूप लिहू शकतात. आणि मग अशा संगत भुजांच्या त्या जोड्या घ्यायच्या गुणोत्तराच्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला AB वर्ग आणि BC वर्ग सेपरेट मिळतील, त्यांची बेरीज, आणि ती बेरीज काय होईल, कर्णाच्या वर्गा एवढी. तर अशा प्रकारे हे 3 मार्काला प्रमेय विचारलं जातं, आणि याच्यावरचीच मग उदाहरणं देखील सराव संचात आपल्याला सोडवायची आहेत. ठीक आहे, यानंतर पान नंबर 34वर जर तुम्ही बघितलं तर याच पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास देखील त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे. वास्तविक व्यत्यास जे आहेत हे परीक्षेला सिद्धतेमध्ये विचारले जात नाहीत, पण उदाहरणांमध्ये ते आवश्यक असतात. जसं मगाशी आपण पायथागोरस त्रिकूट अभ्यासलं होतं. म्हणजेच काय असतील, तुम्हाला 3 किमती दिलेल्या असतील
की ज्यावरून काटकोन त्रिकोण आहे का किंवा काटकोन त्रिकोणाच्या त्या बाजू होतात का हे ठरवा. मग अशा वेळी आपल्याला हे व्यत्यास आवश्यक असतो की जर सर्वात मोठी बाजू ज्याला आपण कर्ण म्हणतो तिचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरज एवढा असेल तर पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे हे आपण म्हणू शकतो. आणि म्हणून तो व्यत्यास देखील आवश्यक आहे जो पान नंबर 34 दिलेला आहे. व्यत्यास लिहिण्याची आवश्यकता नाही, पण तो समजून घ्या आणि मग या पायथागोरस प्रमेय आणि या पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासावर आधारित असलेली उदाहरणं आपल्याला सोडवायची सराव संच 2.1 मध्ये. तर सुरुवात करूया सराव संच 2.1 ला. पहिला प्रश्न विचारला बघा, खालील त्रिकुटांपैकी पायथागोरस त्रिकुटे कोणती ते सकारण लिहा. साधारण 6 उदाहरणं दिली आहेत. यातली आपण काही उदाहरणं इथे घेऊया आणि मग उर्वरित तुम्ही घरचा अभ्यास गृहपाठ म्हणून सोडवणार आहात. ठीक आहे. तिसरं उदाहरण बघतोय आपण. त्रिकूट 3 आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 5, 12 आणि 13. आता हे पायथागोरस त्रिकूट आहे की नाही हे समजण्यासाठी आपण काय करूया बघा, लक्ष द्या. तर दिलेल्या किमती काय केलं आपण ए, बी आणि सी मानल्यात की पहिली किंमत 5 जिला आपण ए म्हणूया, 12 म्हणजे आपण तिला बी म्हणूया आणि 13 या किमतीला आपण सी म्हणूया. आणि मग यावरून पायथागोरस त्रिकुट आहे की नाही ठरवण्यासाठी आपण काय बघणार तर बरोबर कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज येते की नाही, म्हणजेच थोडक्यात पायथागोरस प्रमेयाचा आपल्याला व्यत्यास इथे पडताळून बघायचा आहे. मग आता कर्ण कसा ठरवणार तर काटकोन त्रिकोणात कर्ण ही काय म्हणतो आपण सर्वात मोठी बाजू असते आणि म्हणजेच या ठिकाणी सर्वात मोठी बाजू कोणती असेल तर ही 13 असलेली सी. आणि म्हणून या ठिकाणी आपण पडताळा कसा बघणार आहोत याप्रमाणे की सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्गचा पडताळा घेऊ. याचं कारण म्हणजे सी ही सर्वात मोठी बाजू आपल्याला समजते. मग सीचा वर्ग म्हणजे 13चा वर्ग करून बघितला तर किती होतो 169, ज्याला क्रमांक 1 दिला म्हणजे ती आपली डावी बाजू झाली. आणि उजव्या बाजूला 2 पद आहेत ए वर्ग अधिक बी वर्ग, त्या किमती ठेवल्या आणि वर्गांची बेरीज करून बघितली. 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, बेरीज किती मिळते 169, त्याला क्रमांक 2 दिला आणि म्हणजेच 1 आणि 2 वरून काय मिळतं आहे सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्गाचा पडताळा मिळतो. म्हणजेच दिलेली किमती हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. आणि इथे आणखीन एक भाग लिहिण्याचा आहे महत्त्वाचा म्हणजे पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हा उल्लेख करणार की दिलेल्या किमती हे पायथागोरसचे त्रिकूट आहे याप्रमाणे. अजून एक 5वं उदाहरण बघूया. त्रिकूट किमती दिलेल्या आहेत 10, 24 आणि 27. याप्रमाणे अनुक्रमे ए, बी आणि सी त्यांना मानून सर्वात मोठी बाजू कुठली मिळेल तर पुन्हा एकदा सी हीच मोठी बाजू असेल आणि म्हणून म्हणणार सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्गाचा पडताळा घेऊ. समजा मधली बाजू किंवा मधली किंमत मोठी असेल बीची तर बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक सी वर्गाचा पडताळा घेऊ असं लिहिणार. पहिलीच किंमत मोठी असेल सर्वांपेक्षा ए तर तिला थोडक्यात कर्ण मानायचा ए वर्ग बरोबर बी वर्ग अधिक सी वर्गाचा पडताळा घेऊ. याप्रमाणे ती मांडणी असेल. ठीक आहे. आता याप्रमाणे सोडवल्यावर काय लक्षात आलं सी वर्ग म्हणजे 27चा वर्ग किती येतो 729 आणि उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे 10चा वर्ग आणि 24चा वर्ग जर केले तर 100 आणि 576ची बेरीज किती येते 676. आणि म्हणजेच 1 आणि 2 वरून काय लक्षात आलं तर सी वर्ग हा ए वर्ग अधिक बी वर्ग एवढा नाही आणि म्हणून 10, 24, 27 हे पायथागोरस त्रिकूट नाही. समान नाहीत म्हणजे नॉट इक्वल टूचं सिम्बॉल चिन्ह टाकायचं आणि पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यासानुसार लिहिण्याची इथे आवश्यकता नाही. जर त्रिकूट असेल तर व्यत्यासानुसार त्रिकूट आहे आणि जर ती समानता मिळत नसेल तर आपण डायरेक्टली म्हणू शकतो दिलेल्या किमती हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. समजतं आहे. तर असे हे उदाहरणं 1-1, 2-2 मार्कासाठी विचारले जातात. उर्वरित जी उदाहरणं आहेत याचप्रमाणे सोडवणार आहात आणि त्याचं गृहपाठ म्हणून ती प्रयत्न करा, सराव करा. दुसरं उदाहरण घेऊया. बघा आकृतीत काय म्हटलेलं आहे कोन MNP बरोबर 90°, रेख NQ लंब बाजू MP, MQ 4, QP
MQ 9 QP 4 असेल तर NQची किंमत काढा. आता आपल्याला या ठिकाणी काय लक्षात येतं आहे की कोन MNP 90° आहे, म्हणजेच तो त्रिकोण MNP काय आहे, काटकोन त्रिकोण आहे की ज्याच्यामध्ये कर्ण कोणता असेल, रेक MP, की ज्याच्यावर हा शिरोलंब NQ काढलेला आहे. आणि मग या ठिकाणी आपल्याला कुठल्या सूत्रानुसार NQ काढता येईल तर अगदी बरोबर भूमिती मध्याचं प्रमेय किंवा भूमिती मध्याचा गुणधर्म, की जिथे NQ हा या दोन भागांचा काय असेल, भूमिती मध्य. आणि मगाशी आपण भूमिती मध्याचं सूत्र अभ्यासलं, त्यानुसार आपल्याला NQ मिळेल. बघा लक्ष द्या. याप्रमाणे काटकोन त्रिकोण MNP मध्ये रेक NQ लंब कर्ण MP, आणि म्हणून NQ वर्ग बरोबर MQ गुणिले QP, भूमिती मध्याचा गुणधर्म किंवा भूमिती मध्याचे प्रमेय. किमती ठेवल्या. MQ दिलेली आहे 9, QP आहे 4, 9 चौक 36, पण कोणाची किंमत मिळाली, NQ वर्गची, आणि म्हणून NQ किती असेल, 6 एकक, वर्गमूळ काढून. तर अशा प्रकारे आपल्याला 2 मार्काला उदाहरण विचारलं जातं. असंच पुढचं तिसरं उदाहरण देखील आहे. बघा, प्रयत्न करा, सोपं आहे. भूमिती मध्याच्या प्रमेयानेच तुम्हाला ते सोडवता येईल. ठीक आहे. तर तिसरं उदाहरण मी गृहपाठासाठी तुमचं राहू देतो आहे. वर्गपाठाच्या वहीतच ते सोडवणार आहात. आणि मग उरलेली जी आहेत 4 ते 10 उदाहरणं, 4 पासून 10 पर्यंत, तर ती पुढच्या तासिकेला आपण घेऊया. ठीक आहे. जर काही डाऊट्स असतील, शंका असेल तर नेहमीप्रमाणे सूचना मला व्हॉट्सअप करा. अन्यथा मला यूट्यूब लिंकवरती आपल्या त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके सर, समजलं सर, लाईक दिस. ओके, थँक्यू, बाय बाय.